कशाला सौरभ वही कशाला आणल्या? डॉक्टरची फाईल. तू डॉक्टरचा अभ्यास करायला लागलाय. हा ठेव का आता. हे आजचं आपलं टार्गेट आहे. आपल्या ह्या टोकावर जायचंय. हे बघा इथून वरती चढत आपल्याला तो दरवाजा दिसतोय का, त्या दरवाजापर्यंत जायचंय आपल्याला. आमचे 2 कार्यकर्ते एकदम कान वरती येताना लँडी. नमस्कार मित्रांनो, मी राहुल प्रतापराव गावडे स्वागत करतो तुमचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आलोय आम्ही गोरखगड. आजचं आपलं टार्गेट आहे ना हे गोरखगड. तर विषय असा झालाय ना, वीकेंड आहे. अचानक आमचा प्लॅन झालाय हा पण. तर सकाळी 7 वाजता आम्ही निघालोय घरून. 6चा प्लॅन होता पण 7 वाजता निघालोय. आणि हे आमचा बघू शकता छोटासा मित्र परिवार आलाय ट्रेकिंगसाठी. आमचे सगळ्यात ह्या ट्रेकचे ना सगळ्यात मुख्य आकर्षण म्हणजे आमचे जेडी सर. ह्याची ना पहिलीच राईड आहे का, ह्याची नवीन गाडी तुम्ही बघितली असेल आपल्या ब्लॉगवर. तर ह्याच्यावर आहे ना पहिलीच राईड आहे. गाडीचे किती किलोमीटर झाले? टोटल 380 झाले, त्यातले 80 आज झाली. हा म्हणजे गाडी घेऊन आहे ना 3 महिन्यात चालवले. 3 महिन्यामध्ये फक्त आहे ना 300 किलोमीटर चालले. आज आहे ना 380 झालेली आहे. तर खूप सारी मजा मस्ती येणार आहे आज या व्लॉग मध्ये. तर तुम्ही जोडून राहा. जी काय माहिती आहे ना तुम्हाला या गोरखगडाबद्दल सगळी तुम्हाला या व्लॉग मध्ये भेटून जाईल. चला मित्रांनो, आता इथून खालतून आलो ना आपण. खालतून आल्यानंतर हे मंदिर आहे गोरख महाराजांचं. तर हे गोरख महाराजांच्या मंदिराच्या आहे ना बाजूनच आपल्याला ना असं वरती जायला एक रस्ता आहे गडाकडे जायला. आता हा गोरखगड आहे ना, हा गोरखगड मुरबाड ह्या एरियामध्ये पडतो. त्या इथूनच आहे ना इथे ना गोरख महाराजांवरून ह्या गडाचं नाव गोरखगड असं पडले. तर आता हा आमचा ना ट्रेक आहे ना चालू झालाय. आमचे कार्यकर्ते बघा पुढं एकदम चालायला त्यांनी सुरुवात केली. आता त्यांच्या माग हळूहळू मी निघालोय. विकेंडला काहीतरी आपलं एन्जॉयमेंट म्हणून आपलं ट्रेकिंग चालू होताच बंद झाली भावांनो आमची. का बरं? रोड रस्ता चुकलोय ना आपण. नाही रस्ता बरोबर आहे. हाच रस्ता आहे. हा नसला तर आपण नवीन रस्ता शोधून काढलाय. नाहीतर भाई रस्ता चुकायचा ना मध्ये ना माझा तर आहे ना रेकॉर्डच आहे. तिकडे कळसुबाईला गेलो ना भाऊ 2 वेळा रस्ता चुकलो. 2 वेळा जव्हारला गेलो तेव्हा बी रस्ता चुकलो होतो. तो राम चालायचा रस्ता लावतो आणि गाडी चला आम्ही आता इथं फायनली प्रॉपर अशी रस्त्यावर लागलोय. मित्रांनो, हे आमच्या आता मित्रमंडळी पुढे निघाल्यात. हे ट्रेक करताना ना हे मध्ये झाड दिसतं आपल्याला. ह्या झाडाचं विशेष आहे, 3 ऋतूंमध्ये ना ह्या झाडाचा आहे ना वेगवेगळा कलर असतो. आता सध्या असं पांढरं पडलंय. हे अशा कपड्या निघत असतात, त्याच्या साल वगैरे निघते त्याची. हे बघा इथं दिसत असेल त्याची साल निघत चालले. मित्रांनो, जर या गडावर तुम्ही मला रस्त्याचं विचाराल ना तर एवढं काय ना अवघड नाहीये. सरळ अशी मळलेली वाट आहे. तुम्ही बघू शकता मागे पण आणि पुढे पण बघू शकता. हा मध्ये ना अशा रिबिन्स बांधलेल्या आहेत. परत आहे ना असं झाडांवरती ना पाटी वगैरे पण लावलेली आहे की कोणत्या दिशेने आपल्याला जायचंय. त्यामुळे ना गडावर पण ना रस्ता चुकण्यासारखं काही नाहीये. पण हा मोस्टली तरी ना तुमच्यासोबत कोणाला तरी घेऊन एकटे येऊ नका तुम्ही फक्त. हो, आजकाल बिबट्यांचा लय सुळसुळाट झालाय. काय सांगू शकत नाही कुठनं बिबटे येईल ते. बाकी रस्ता तर एकदम ओके. मजबूत माणूस आम्ही आमचा मजबूत माणूस आणलेला आहे. जेडी वन साइड किंग. जेडी कसा काय एक्सपिरियन्स आहे तुझा आतापर्यंत? एक नंबर ना. परत येणार ना मोठमोठ्या ट्रेकला? आता न्यू इयर मध्ये आपला लोणावळा आणि वेट एन्जॉय चा प्लॅन चालू आहे, कमिंग सून. बाकी हे बघा आता गोरखगडाचा आहे ना आपल्याला ना पहिला व्ह्यू दिसतोय इथनं. तेव्हा का कसा आहे हेच आपलं आजचं टार्गेट आहे जिथं आपल्याला पोहोचायचंय. हा हे बघा आता हे आजचं आपलं टार्गेट आहे. आपल्या ह्या टोकावर जायचंय आणि ह्याच्याच
बाजूला हा या साईडला एक आहे, तो आता वरती गेला दाखवतो, झाडामुळे दिसत नाही. मच्छिंद्रगड म्हणून आहे तो आपण येणाऱ्या 2026 मध्ये ना नक्कीच कव्हर करू हळूहळू. आज हे मागच्या आठवड्यात आपण कळसुबाई शिकार केलं होतं, त्याचा पण व्हिडिओ ना आपल्या अकाउंटवर आहे, तर तुम्ही ते पण एकदा जाऊन बघू शकता. आणि हा इथे असे ना डब्बे दिलेले आहेत पेंग्विनचे, तर ते तुम्ही यूज करा. हा नको तिथं पेंग्विन इथं आहे. त्याला खायला द्या, त्याचा कचरा आहे ना खायला द्या, इकडे तिकडे टाकू नका. आता आम्ही एक टप्पा क्रॉस करून वरती आलोय. पहिले जिरलाय आमची आता सध्या. आणि तो तुम्हाला सांगितलं ना, हा मच्छिंद्रगड. ओंकार कसं काय वाटतंय? एकदम भारी वाटतंय. थोडीशी जिरली पण जोपर्यंत आम्ही वरती जात नाही तोपर्यंत काय सांगू शकत नाही. तुझा कसा एक्सपिरियन्स? पहिला पेट पूजा बाद में सब कुछ. मित्रांनो बघू शकता आता आमची मित्रमंडळी कसे काय ट्रेक करते ते. हात या मित्रांनो, एनर्जी वाढेल तुमची. कसा आहे विषय इथं माहितीये का, पूर्ण ट्रेक आहे ना असं आहे ना, पूर्ण 80 डिग्री 85 मध्ये उभा आहे, त्यामुळे ना हालत लय बेकार होते. लगेच आहे ना श्वास फुलून येतोय, दम लागतोय. आता आम्ही थोड्याच वेळात आहे ना गड किल्ल्याच्या ना पठारावर पोहोचणार आहे. मित्रांनो आता ह्या साईडवर आम्ही वरती आलोय. ह्या साईडला इकडं वरती गोरखगड आहे आणि ह्या साईडला आपल्याला तो व्ह्यू बघायला भेटतो, जो इंस्टाग्रामवर खूप आहे ना रील्स वगैरे बनवतात ना, गोरखगडाच्या ज्या टेबलवर बसून, तो बाकडा आहे. ह्याच बाकड्यावर बसून आहे ना रील वगैरे बनवतात. खतरनाक असा व्ह्यू आहे. आता आम्ही इथे ना थोडेफार फोटोशूट वगैरे करतो आणि नंतर आता इथं पुढे गेल्यानंतर आपला ना रील एक्सपिरियन्स चालू होणार आहे, तो पण आपण घेणार आहे. चला मित्रांनो, आता आमचा तिथला मागचा शूट करून झालाय. आता आम्ही निघालो एकदम प्रोटीन सोर्स पण घेतलाय सध्या. आम्ही चणे वगैरे खाल्लेले आहेत, नाश्ता झालाय आमचा. पण खाल्लेला आहे पण चणे खाणारा वाघ मी पहिल्यांदाच बघितला. वेळ पडले की चणे पण खावं लागतात वाघाला. आता काय, बिस्किट पण घेऊन आलो. आता आमचा पुढचा रस्ता चालू झालाय आणि व्ह्यू बघू शकता. हे बाजूला अशी आहे ना सह्याद्रीची आपली रांग आणि त्यातून ही आपली मळलेली पायवाट. त्यावरून आम्ही आता चालत चाललोय आता वरच्या दिशेने. खूप एक्साइटेड आहे की वरती जो थ्रिल एक्सपिरियन्स असणार आहे तो कसा असणार आहे आणि आपण तो करू शकतो की नाही. पण हा कसंही असू दे आपण करणार. खालती आम्ही चालत होतो ना त्यावेळी खूप असं हवाच नव्हती, त्यामुळे सफोकेशन वाढत होतं, खूप थकल्यासारखं वाटत होतं. पण आता इथं वरती आल्यानंतर आहे ना कंटिन्यू हवा वगैरे चालू आहे ना, जरा बरं वाटतंय. मित्रांनो हे बघू शकता इथं केवढं मोठं खोड तुटून पडलंय. बोला मोठं खोड आहे, मध्येच तुटून पडलंय. तुम्ही कुठून आलाय तसं? डोंबिवलीवरून आलाय. मित्रांनो हे सगळे आता आहे ना डोंबिवलीवरून आलेत. दादाकडे एक गॅजेट आहे, ते आपल्याला गॅजेट घ्यायचंय. पुढच्या महिन्यापर्यंत लवकरच आपल्या चॅनलमध्ये बघायला भेटेल. आत्ताच नाही सांगत, काहीतरी सस्पेन्स असला पाहिजे की नाही. हा ऍक्च्युली ते आपल्याला घ्यायचं होतं ह्या महिन्यात, पण काय आहे जरा नारळ फिरवलाय आपल्या कोणीतरी, ते काय काम होईना झाले. बघूया, होप सो की पुढच्या महिन्यामध्ये होईल. आता ह्या रस्त्याने आहे ना सरळ आपण पुढे चालत आलो ना, तर इथं आपल्याला आहे ना समाधी मंदिर बघायला भेटतं. हे इथे आहे ना समाधी मंदिर आहे. ह्या समाधी मंदिराच्या आहे ना डाव्या बाजूने आहे ना वरच्या साईडला आपल्याला जायचंय, त्याचं इथपर्यंत यायचं. हाच प्रॉपर रस्ता आहे. आणि ट्राय करा की ना सकाळी लवकर यायचं. काय नाही एकदा ऊन चढलं ना की खूप एकदम उन्हामुळे ना खूप थकल्यासारखं वगैरे वाटतं. आणि इथूनच आपल्याला वरती जायला रस्ता आहे. मित्रांनो आता आम्ही आमचा जो मेन टप्पा आहे ना तिथं आलोय. हे बघा, इथून वरती चढत आपल्याला तो दरवाजा दिसतोय का, त्या दरवाजापर्यंत जायचंय आपल्याला. ओमकार सरांनी इथं हार मांडलेली आहे, पण आम्ही त्यांना कन्व्हिन्स करणार आहे की तुम्ही चलावर. खूप मजा येणार आहे, आता लय मजा येणार आहे एकदम. असं भीती पण वाटतंय, पण ठीक आहे आपण करायचं. हा डर के आगे जीते, सुट्टी नाही द्यायची. हा मित्रांनो आता हे आपलं चढण चालू होतंय. माझ्या फोटो काढलाय की ट्रेक आपला आता चालू झालाय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. चला
काही जरा पायऱ्या जरा छोट्या आहेत, पण एवढ्याही पण छोट्या नाही आहेत. आपण आरामात ना चढू शकतो. थांबा भावांनो, आता आहे ना आम्ही इथं ह्या टप्प्यावर काय झाला विषय, आमचा ओमकार जरा नाराज झाला. पण आपल्याला काय काय भाऊ मंडळी भेटले ते, त्यांनी त्याला असं मोटिवेशन दिलं ना, गडी गेला डायरेक्ट वरती पोहोचला पण तो आता. तर आता आपण त्यांची आता गाठभेट घेऊया. कुठलं तुम्ही? मुरबाड प्रॉपर मुरबाड सगळे. काय काय कुठं जॉबला का कसं काय? कॉलेजला आहे अजून? स्टुडंट आहेत. हा अजून पण स्टुडंट येतं. नाही भाई, म्हणजे हे आता हेच फिरायचं वय, शिक्षण करत वगैरे काय, नंतर ना एकदा आमच्यासारखं कामाला लागलं ना की मग असं सुट्ट्यांची बोंबाबोंब, सुट्टी भेटली की या लागलं पडी. त्यामुळे आता आहे थोडं एन्जॉय करून घ्या मस्तपैकी. शिक्षण कंप्लीट करत, शिक्षण पण महत्वाचं आहे, हे का नाही. शिक्षण भेटलं की नसं जॉब बीब लागला, उद्या बिझनेस टाकला, पैसा विसा कमवायचा, नुसतं उडवायचं आणि फिरायचं, मजा करायची, बाकी काय आयुष्य आहे, हे की नाही. आम्ही आलोय घनसोली ना, ऐरोली घनसोली. हा फॉलो करा. चला ओके बाय बाय. चला चला सर. टप्प्यामध्ये कार्यक्रम झाला पाहिजे एकदम नादखुळा. हळू बाबा. आमचे 2 कार्यकर्ते एकदम कान वरती येताना. कुठं दहंडी. सो फायनली आम्ही, व्हिडिओग्राफर कुठं गेला? आमचा ओमकार शेड आतमध्ये आराम करतो आणि आम्ही आता जो आपला तो ट्रेकचा जो मेन दरवाजा होता, आता फायनली आम्ही आहे ना आपला मुख्य जो दरवाजा आहे तिथं आलेलो आहे. चला आतमध्ये. आता इथे बघू शकताय कालांतराने ना गडसंबंदरच्या संस्था आहेत ना, त्यांनी हा किल्ला हे दरवाजा लावलेला आहे. टोकी वगैरे आहेत, पूर्णपणे दगडात कोरलेले आहेत त्या पायऱ्या. चला आता इथून आपण वरती आलो ना, इथून वरती आल्यानंतर हा एक वरती जायला एक पॅच आहे. पण आता इथं सध्या कसे माणसं उतरत आहेत, त्यामुळे आपण या सध्या ना इकडचा भाग आहे ना तो पूर्ण करूया. इकडे आतमध्ये छोटीशी गुफा आहे. नाही चल ना पुढं. काय आहे काय? आता बघूया. थांब तू पास होऊ दे आम्हाला. आता इथं पुढे बघू शकता. इथे पुढे आल्यानंतर आपल्याला आहे ना एक पाण्याचं टाकं भेटतंय. हे असं एक मोठं असं पाण्याचं टाकं आहे. हे पाण्याचं टाकं बघून आलोय आणि आता हा पूर्ण पॅच आपल्याला चढून जायचं आहे वर. चला असं प्ले आहे ना. हाय हाय. कॅमेरा का धरून चढणं जरा अवघड होत आहे, पण ठीक आहे. आपल्याला एक कार्यकर्ता भेटला, त्यांना हेल्प केली आपल्याला. थोडंसं पॅच फक्त इथला थोडं आहे ना रिस्की आहे, बाकी तुम्ही आरामात चढू शकतो वर. आता भावा कसा विषय माहिती आहे का, आपण 80% क्रॉस करून आलोय. 10% राहिले. हा 90% झाले, 10% राहिले. 10% माघार नाही मारायची भावा, करू शकतो आपण, हे की नाही. भाई डॉन बोले भगवान बोले. ओमकारने हा उंच असा ट्रेक पहिल्यांदा गेलाय, त्यामुळे थोडंसं त्याला आहे ना हाईटची थोडी भीती वाटते. सो आम्ही थोडं जास्त रिस्क नाही घेत, हळूहळू चाललोय. तर तुमच्यामध्ये पण कोणाला हाईट फोबिया असेल ना, तर तुम्ही पण टप्प्याटप्प्याने हा ट्रेक आहे ना पूर्ण करा. थोड्या वेळाने थांबा. आणि ॲक्च्युली कसं ऊन पण आहे, उन्हामुळे जरा खूपच त्रास होतोय. या साईडला बघा पाण्याचं टाकं आहे, मंदिर आहे इथे. काही कार्यकर्ते जरा आराम करतात, थकलेत ते, काल रात्री नाईटला आले होते ते. इकडं बघा, इकडं पण पाण्याचं टाकं आहे. थोडं जरा पाणी जरा खराब आहे, पण ठीक आहे. बाकी पुढं तर काय नाही आहे. डायरेक्ट ह्या साईडला दरी आहे, ह्या साईडला पाण्याचं टाकं आहे आणि ही तर ती छोटीशी गुफा आहे. मित्रांनो आता त्या साईडून आपण पाण्याचं टाकं बघून आलो. ह्या साईडला बघा, इथं पण आपल्याला एक पाण्याचं टाकं बघायला भेटतं.
सध्या कोरडं आहे टाका. जेडी काय इकडं मंदिर असेल ना इकडे. माकडाला बघून थांबला. अच्छा इकडं बघा आता. इकडे आहे ना भली मोठी गुफा आहे. ते रॅफलिंगच्या वगैरे व्हिडिओज असतात ना त्या इकडच्याच असतात. इथून वरनं डायरेक्ट खालपर्यंत इथपर्यंत रॅफलिंग वगैरे करतात. तुम्ही इथं संध्याकाळी वगैरे इथं जरी टेंट वगैरे लावू शकता इथं आतमध्ये. एकदम पूर्ण सोय. ती गुफा एवढी मोठी आहे ना की जवळपास ना 40 माणसं आरामात झोपू शकतात. या साईडला बघा इकडं. इकडे माकड वगैरे. इकडं खाली एक पाण्याचं टाकं आहे. 2 आहेत पाण्याचे टाके. इथं एक आहे इथं एक आहे. आता इकडं पण आहेत पाण्याचे. इथं एक पाण्याचं टाकं आहे तिकडे एक आहे. काहीच इथं माकडांचा आहे ना मस्तपैकी टोल नाका लागला होता. तो माकडांचा टोल नाका आम्ही सध्या क्रॉस करून चाललोय. आम्ही 3 जण होतो. माकडांनी आमच्यावर धावा बोल केला लगेच. पण हा नंतर आमची जरा पब्लिकची मेजॉरिटी वाढली ना मग माकडं जरा मागं सरले. भाई ओमकार घाबरत होता ट्रेकसाठी. तो वरती पोचला. आम्ही अजून मागे राहिलो. काय हरकत नाही. पण इथं पुढं आलं बघा आपल्याला मस्तपैकी असे ना पाण्याचे टाकं वगैरे बघा भेटतं. पाणी पूर्ण एकदम खराब झालंय. ठीक आहे हे बघा इथं एक पाण्याचं टाकं आहे. हे पूर्ण कोरडं पडलंय. पण हा त्याला बाजूला लागूनच जे पाण्याचं टाकं आहे ना ते पूर्णपणे भरलेलं आहे. आता पुढं आल्यानंतर इथं आपल्याला ती शिडी लागते. ह्या शिडीने आपल्याला वरचा प्रवास करायचा. आजच्या जमान्यातली शिडी. शिडी चढून आता हा दुसरा पॅच. जेडी सरकार आमचे वरती आहेत आणि आम्ही हा थ्रिल एक्सपिरियन्स घेताना चलो. आणि इथं बघू शकतो जागोजागी पकडायला तुम्हाला असे खोबणे दिलेले आहेत. त्यामुळं जास्त काही विषय हार्ड नाही आहे. वरती पकडायचं लेफ्ट पाय टाकायचा वर. चलो खालती बघू नका फक्त. विषय असा आहे. का बघू शकता एकदम खालती एकदम. गडबड करू नका फक्त आरामात चढा. बाकी काही विषय नाहीये. मित्रांनो आता आपण बघा एकदम वरच्या शिखरावरती आलोय. आणि इथं आपल्याला इथे बघू शकता मागे आपल्या स्वराज्याचा आहे ना भगवा बघायला भेटतो. बाजूचा व्ह्यू बघा तुम्ही. आणि इथंच आपल्याला आहे ना आपलं एक मंदिर बघायला भेटतं इथं. ठीक आहे. शिवगोरेश्वर आहेत ना त्यांचं मंदिर इथं आपल्याला बघायला येतं. छान असं मंदिर आहे. बाजूला इथं अशी सावली. इथं आपले सगळे भावमंडळी आहे ना आराम करत बसले. ते हे आपले विक्रोळीचे कार्यकर्ते आहेत. हे आपल्या आधी वरती आले ते. हा यो कार्यकर्ता घाबरलेला कार्यकर्ता आमच्या आधी वरती येऊन इथं आराम करत बसलाय. शाळेला आमच्या मागं झालं शिट्ट्या बोलले. आम्ही टोल नाक्या अडकलो होतो. तो फायनली आलोय आम्ही इथे. थोडा वेळ आता कुठे गेले अयो हे बघा हे बघा कार्यकर्ता वर बसलाय आरामात. तुम्हाला दाखवतो झूम करून. हा हे बघा आता कसं आहे जवळ गेलं ना यो आमचा कार्यक्रम करेल. तर चला आता इथं थोडा वेळ आता आम्ही आराम करतो. थोडा वेळ जरा पेटपूजा करतो आणि भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. मित्रांनो आता आहे ना तर मंदिरापाशी थोडा आराम केला. काही ते विक्रोळीचे काही मित्र होते त्यांच्याशी गप्पा गोष्टी केल्या वगैरे. बरेचसे अनुभव एकमेकासोबत शेअर केले. बऱ्याचशा गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि हा आजचा ट्रेक आहे ना आमचा आहे ना पूर्ण करून आहे ना आता आम्ही आहे ना रिटर्नच्या प्रवासाला सुरुवात करतोय. तर त्याआधी आहे ना आपण विचारूया आमच्या ओमकार शेटला की आहे ना ओमकारला कसा काय ट्रेक वाटला. ओमकार माझ्या आयुष्यातलं पहिल्यात सगळ्यात खतरनाक ट्रेक होतं. नाही बोलतापर्यंत मी शेवटपर्यंत हार न मानता इथपर्यंत पोहोचलो. ओके सुजित तुझं काय म्हणणं आहे. जरासा फाटल पण वर आल्यावर अभिमान वाटेल. तर थोडक्यात सांगायचं गेलं तर आहे ना ओमकारने आम्हाला वाटलं नव्हतं नाही करणार तो ट्रेक. पण त्याने सगळ्या एकदम चांगल्या प्रकारे ना तो पूर्ण केला आहे ट्रेक.
तो हे पण हा सगळ्यांच्या आधी पूर्ण केलेला आहे. पण हा तुम्ही इथं येताय ना, तुम्ही या, एक्सपिरियन्स घ्या एकदा. सौरभ आहे माझ्यासोबत. सौरभने पण खूप एन्जॉय केला. काय सौरभ, कसं वाटलं तुला? खूप मजा आली. पण रिस्की ट्रॅक होता, पण तरी पण जी म्हणजे रिस्क घेऊन वरती चढण्यामध्ये एक वेगळीच मजा आहे. त्याच्यामुळे फुल एन्जॉय केला आहे आम्ही. तर तुम्ही पण विजिट करा. हा, तर आता विषय काय झालाय, आता आम्ही वरती आलोय खरं, पण आता पण- खाली जाण्यासाठी आमची फाटलेली आहे थोडीशी, पण तरी पण खाली तर जावं लागेल. खाली तर जावं लागणार आहे. तुम्ही बघू पण शकता. इकडे बघू शकता या साईडला हा इथून आहे ना रॅफलिंगचा हा पॅच आहे वाटतं, पण इथं आज रॅफलिंग इथे नाहीये. पण सध्या आता आमचा ट्रेक पूर्ण झालाय आणि आता आम्ही रिटर्न जर्नी स्टार्ट करतोय. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जाताना सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो. मित्रांनो, वरती येताना काय एवढं काही वाटलं नाही, पण खालती उतरताना अक्षरशः आहे ना हालत बेकार होत्या. हे बघू शकता तुम्ही, एकदम कसं टप्प्याटप्प्यानं उतरायला लागतंय. काय आहे, एक जरी पाऊल चुकलं ना तर टप्प्यात कार्यक्रम. त्यामुळे दमानं उतरा. हे हळूहळू उतरा रे, गडबड करू नका. जेडी पुढं नाही पण करू नको. शुभमचा मित्र इथं आहे. शुभमचा मित्र, अरे हे बघा, या आमच्या शुभम सरांचे मित्र परिवार इकडे फिरतोय. ओमकार, कितवा ट्रेक आहे तुझा? माझा 4था ट्रेक आहे. चौथा. राहुल सरांसोबत पहिलाच. अच्छा. सुजित, तुझा? माझा पण पहिलाच. पहिलाच. त्यासोबत पण पहिला आणि असा पण पहिला. जेडी, तुझा? आपलं तिसरं आहे. बघितलंय चायला, म्हणून मित्रांसोबत ब्लॉग करूचा वाटत नाही. मोठा फॅन आहे एमसीचा. तसल्यांचा आपण फॅन नाही, आपण संबाडाचा फॅन. संभाडा. मजा आली. हा.